तातडीने विम्याची किमान 50% रक्कम द्या, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी। पुरामुळे ज्या व्यावसायिक, दुकानदाराचे आणि नागरिकांचे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किंमत 50% रक्कम तरी तातडीने द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे। तसेच विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असेही निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती केली। मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त भागातील व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने विमा कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कम ही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर मिळावी, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणले, जुलै महिन्यात मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला। यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली। सर्वच पूरग्रस्त भागांमध्ये महसूल यंत्रणेस तातडीने पंचनामा करण्याचे आदेश आले आहेत। अनेक दुकाने, वाहने आणि घरे यांचे नुकसान झाल्याने लोक विमा कंपन्यांकडून विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। काही विमा कंपन्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत विमा कंपन्यांनी पंचनाम्याच्या आधारे एकूण 50% रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र यासाठी केंद्र शासनाकडून विमा कंपन्यांच्या मुख्यालयास आणि IRDAला योग्य ते निर्देश किंवा सूचना मिळणे आवश्यक आहे। यापूर्वी देखील जम्मू काश्मीर आणि केरळमधील मोठ्या पुराच्या वेळेला अशा प्रकारे केंद्र सरकारने विमा कंपन्यांना निर्देश दिले होते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली। या बैठकीच्या अनुषंगाने देखील मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती दिली। सर्व बँकांनी पूरग्रस्त भागातील शाखांमधून बँकिंग व्यवसाय त्वरित सुरू करावा। ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना खेळते भांडवलासाठी वर्किंग कॅपिटल सवलतीच्या दरात व्याज कर्ज द्यावे। ज्या लोकांना कर्जाचे हप्ते भरायचे आहेत त्यांना काही महिन्यांची सवलत द्यावी, अशा सूचना बँकांना दिल्या। आपल्या स्तरावरून देखील असे निर्देश देण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे केली। दरम्यान झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना म्हणाले की दावे निकाली काढताना त्यांची नियमावली दाखवून अडचणीत असलेल्या विमाधारक उद्योग व्यावसायिकांना आणखी अडचणीत आणू नये। दावे निकाली काढण्याची पद्धत सुटसुटीत आणि सोपी करावी। पॉलिसी घेतानाचे प्रश्न आता दावे निकाली काढताना विचारू नयेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, रोगराई पसरू नये म्हणून पूरग्रस्त भागांची स्वच्छता लवकरात लवकर करणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे झालेल्या नुकसानीचे दावे निकाली काढण्यासाठी नुकसान झालेल्या वस्तू आणि वाहने त्या नुकसानग्रस्त स्थितीत ठेवणे शक्य होणार नाही। त्यामुळे महसूल यंत्रणेने पंचनामे करताना झालेल्या नुकसानीचे सुस्पष्ट छायाचित्रे काढावीत। महसूल यंत्रणेचे हे पंचनामे आणि छायाचित्रे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावी। त्यावरून नुकसानग्रस्तांना विम्याची रक्कम देण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी। बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विमा कंपन्यांनी विमा दावे तातडीने निकाली काढावेत। पुराच्या पाण्याने उद्योग व्यावसायिक आणि विमाधारक नागरिकांची कागदपत्रे वाहून गेली आहेत। त्यामुळे या गोष्टीसाठी त्यांच्याकडे आग्रह धरू नये। त्यांच्या दाव्याची खातरजमा करून नुकसानीची विमा रक्कम पूर्णत्वाने द्यावी। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। सफल आणि AI फॉर ऑल पोर्टलचं नरेंद्र मोदी यांच्याकडून लॉन्चिंग। जगाचा एक पाऊल पुढे राहण्याचं तरुणांना आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केलं। नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं। नव्या शिक्षण धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला। नरेंद्र मोदी यांनी CBSEच्या विद्यार्थ्यांसाठी सफल आणि AI फॉर ऑल पोर्टल लॉन्च केलं आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त नरेंद्र मोदी यांनी CBSEच्या शाळांमध्ये 3री, 5वी आणि 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन स्वरूप स्ट्रक्चर्ड असेसमेंट फॉर ॲनालिसिस लर्निंग लेव्हलची सुरुवात करण्यात आल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली। नरेंद्र मोदी यांनी भारतातील युवकांनी जगात कायम एक पाऊल पुढे असलं पाहिजे, असे नरेंद्र मोदी म्हणाले। आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य, संरक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर्स, टेक्नॉलॉजी यामध्ये भारतीय युवकांनी आत्मनिर्भर राहावं, असं मोदी म्हणाले। आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सामान्य माहिती देशातील प्रत्येक नागरिकाला असावं, यासाठी AI फॉर ऑल पोर्टल सुरू करत आहोत, असं मोदी म्हणाले। CBSE, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि इंटेल इंडियाद्वारे याचं संचालन केलं जाईल। 8 राज्यातील 14 अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरू होत आहेत। 5 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरू होत आहे। यामध्ये हिंदी, तामिळ, तेलुगू, मराठी आणि बांगला भाषेचा समावेश आहे।
तर देशातील 11 भाषांमध्ये अभ्यासक्रम भाषांतरित करण्यात येत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. देशातील गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. या विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कौशल्यासोबत फायदा होईल असंही ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. पर्यावरण मंत्री असून तुम्ही काय केलं? चिपळूणकरांच्या सवालावर आदित्य ठाकरेंचा हिरमोड. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे हाहाकार माजलेल्या चिपळूणमध्ये आता पाणी ओसरायला आणि जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र महापुरामुळे चिपळूणकरांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला. अशावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांना चिपळूणकरांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. आदित्य ठाकरे यांनी चिपळूणमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना चिपळूणमधील नागरिकांनी वाशिष्ठी नदीतील गाळांबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे. मात्र त्यावेळी त्यांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. नुसतेच तुम्ही पर्यावरण मंत्री, पण इकडे काय सुरू आहे हे पाहायला तुम्ही येतच नाही. आमचे पूल वाहून गेले आहेत, नदीत किती गाळ साचलाय, पर्यावरण मंत्री असून तुम्ही काय केलं, असा सवाल चिपळूणमधील एका नागरिकांना आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनीही शांतपणे उत्तर दिलं. मला आमदारांनी त्याबाबत सांगितलं आहे. मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. लवकरच ते काम होऊन जाईल. मी आता येत राहील, असं उत्तर आदित्य ठाकरे तिथून पुढे निघाले. त्यामुळे पुरामुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या संतापाचा सामना आदित्य ठाकरे यांना करावं लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. चिपळूण आणि महाड या दोन्ही तालुक्यात जात आहे. आता पाहणी नाही तर मदतीचं काम सुरू झालंय. पहिल्या दिवसात आमचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी, NDRF, SDRF, सेवाभावी संस्था आदींनी रेस्क्यूमध्ये खूप काम केलं. आता मदत कार्याला सुरुवात झाली आहे. अजूनही काही जिल्ह्यात रेड अलर्ट आहे. पण आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मदत सुरू करण्यात आली आहे. आम्ही शिवसेना म्हणून जी मदत करायची आहे ती मदत करतच आहोत. अन्य पक्षही मदत करत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ही वेळ पक्षीय राजकारण बाजूला ठेवायची आहे. महाराष्ट्रात ते चित्र पाहायला मिळत आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठीच काही करत आहोत, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. मात्र आता सुरुवातीच्या काळात आरोग्य तपासणी, घरगुती सामान स्थलांतर आदी गोष्टी आम्ही करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करणार, राऊत यांची घोषणा. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे वारंवार नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा नितीन राऊत यांनी केली आहे. गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती, निसर्ग व तोक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. उघड्यावर वीज यंत्रणा असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटांचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे राऊत म्हणाले. कोकणात वारंवार नैसर्गिक संकट येत आहेत. त्यामुळे या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे मुख्यतः चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नितीन राऊत यांनी आज चिपळूण तालुक्याला भेट दिली. या प्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, महावितरण रत्नागिरी परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, ऊर्जा मंत्री यांचे सल्लागार उत्तम झारटे, महापारेषणचे कराड मंत्रिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल कोलप, कोयना जलविद्युत प्रकल्पाचे प्रभारी मुख्य अभियंता राजेश कोलप व महापारेषणच्या अधीक्षक अभियंता शिल्पा कुंभार हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश महावितरणला दिलेत. चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नदीला आलेल्या पुरांचा सामना करत डोंगर दऱ्यातून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या या कामगिरीचे राऊत यांनी प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले.
या दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेरडी वाशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरुस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत। आपल्या या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले। मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1942 गावे व शहरातील 9,60,000 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पुरात 7,53,000 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला। रात्रंदिवस युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच उर्वरित भागांचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे। पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 1,617 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे। 14,737 रोहित्रे यंत्र बंद पडली असताना 11,368 रोहित्रे सुरू करण्यात यश आलं आहे। बंद झालेल्या 489 वीज वाहिन्यांपैकी आता 404 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत। बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्विचिंग केंद्रापैकी 56 केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे। 2 अतिदाब उपकेंद्रांपैकी 1 उपकेंद्र आता चालू झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना 2 वर्षांसाठी निलंबित करा, रामदास आठवले। केंद्र सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही। फोन टॅपिंगची गरज नाही। पेगॅसिस बाबतचा केंद्र सरकारवरील आरोप बिनबुडाचा आहे। केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे, मात्र विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घालत आहेत। त्यामुळे सलग 3 दिवस गोंधळ घातल्यानंतर 4थ्या दिवशीही जो खासदार आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालत असल्याचे संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना 2 वर्षासाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। रामदास आठवले म्हणाले, कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी, एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हावे, मात्र विरोधासाठी संसदेचे कामकाज रोखणे अत्यंत चूक आहे। सलग 3 दिवसापर्यंत गोंधळ घालून संसदेतील कामकाज रोखणे चूक आहे। यामुळे संसदेचा बहुमूल्य वेळ वाया जातो, तसेच देशाचे नुकसान होते। त्यामुळे सलग 3 दिवस गोंधळ घातल्यानंतरही जो खासदार 4थ्या दिवशी संसदेत गोंधळ घालेल त्याला 2 वर्षासाठी निलंबित करावे। सरकार पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा खासदार असो, सर्व खासदारांसाठी हा नियम बनवावा। महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये NDRFचा बेस कॅम्प उभारण्याची मागणी पुढे आली आहे। या मागणीला रामदास आठवले यांनी पाठिंबा दिलाय। तसेच त्यासाठीचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे प्रयत्न करू, असं आश्वासन आठवले यांनी दिलं। आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत खेळा नाही तर मोदींच्या समर्थनाचा मेळा होणार आहे। 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDAचे सरकार निवडून येईल। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे। विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही, त्यामुळे मोदी समोर कोणतेही मोठे आवाहन नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात अनेक मराठी कलाकारांचा जाहीर प्रवेश। अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान। राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागात अभिनेत्री सुरेखा कुडची, अभिनेते संभाजी तागडे, गीतकार लेखक बाबासाहेब सौदागर यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे। यावेळी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी, अभिनेता संभाजी तांगडे यांची मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी आणि गीतकार लेखक बाबासाहेब सौदागर यांची खानदेश विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। यावेळी त्यांना अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सेलचे राज्यप्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, सांस्कृतिक पुणे विभागाच्या प्रमुख अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेत्री मेघा घाडगे, अभिनेते गिरीश परदेशी, अभिनेता प्रियदर्शन जाधव, गायिका वैशाली माडे, अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, निर्माते मंगेश मोरे, निर्माते संतोष साखरे आणि लेखक दिग्दर्शक कौस्तुभ सावरकर उपस्थित होते। याशिवाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते आणि माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरटेकर यांनी प्रवेश केला।
ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. पायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे, आरोग्य मंत्री राजेश टोपे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केलं जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विशेषतः कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावं अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्य दूत डॉक्टर फुकाहोरी यासुक्ता यांच्याकडे केली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे जपानचे मुंबईतील वाणिज्य दूत डॉक्टर यासुक्ता यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्य विभागाच्या सचिव श्रीमती केरेकट्टा उपस्थित होत्या. महाराष्ट्र आणि जपानचे नेहमीच सहकार्याचे संबंध राहिले आहेत. पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या विकास कामासाठी जपान सरकारच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रोसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी जायकाकडून अर्थसहाय्य मिळाल्यास त्याचा या क्षेत्राला लाभ होईल. राज्य कामगार आरोग्य विभागाच्या वरळी आणि मुलुंड येथील जागेवर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणीसाठी देखील जायकाकडून आर्थिक सहाय्य मिळावे असं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कर्करोग उपचारासाठी रेडिएशन थेरपी उपचाराकरिता यंत्रणा उभारणीसाठी जपानकडून तंत्रज्ञान आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून देतानाच जालना येथे कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीकरिता सहकार्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या भेटी दरम्यान आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानमधील परिस्थिती, लसीकरणाची स्थिती, लॉकडाऊन, आरोग्य सुविधा याबाबत माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या जपानी नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी जपानच्या वाणिज्य दूतांना दिली. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार माजवला होता. आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरी पूरग्रस्त भागात साथीचे आजार आणि आरोग्य समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पूरग्रस्त जिल्ह्यात एक आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडला आहे. तो कक्ष आरोग्य विभागाशी समन्वय राखत आहे. 496 गावात आरोग्य कॅम्प सुरू केले आहेत. तिथे आरोग्य सेवेचं पथकही दिलं आहे. लहान गावासाठी 1 डॉक्टर, 1 नर्स तर मोठ्या गावांसाठी 2 डॉक्टर आणि 4 आरोग्य कर्मचारी दिले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. 99व्या वाढदिवसाचे औचित्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे चरित्र बेल भंडारा आता ऑडिओ बुक मध्ये ऐकता येणार. ज्येष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने स्टोरीज टेल मराठीने महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राचे डॉक्टर सागर देशपांडे लिखित बेल भंडारा हे चरित्र रसिक श्रोत्यांच्या आवडत्या ऑडिओ बुक मध्ये या विशेष दिनाचे औचित्य साधून आणले आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं अवघं आयुष्य डॉक्टर सागर देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेलं बेल भंडारा बाबासाहेबांच्या शतकोत्सवी वर्षात रसिकांना ऑडिओ बुक मध्ये ऐकायला मिळणे हा दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. बाबासाहेब पुरंदरे हे नाव आज महाराष्ट्रालाच काय संपूर्ण देशाला सुपरिचित आहे. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. बाबासाहेबांनी स्वतःचं चरित्र लिहावं यासाठी त्यांना अनेकांनी अनेकदा विनवलं. त्यात अनेक दिग्गजांसह अगदी पु ल देशपांडेही होते, परंतु बाबासाहेबांनी फारसं कधी मनावर घेतलं नाही. ते फक्त आणि फक्त शिवमोही होऊन राहिलेत. आता बेल भंडाराच्या निमित्ताने डॉक्टर सागर देशपांडे यांच्या 11 वर्षाच्या अथक परिश्रमानं आपल्यासाठी हा बेल भंडारा उपलब्ध झाला आहे. या चरित्रातून बाबासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं असं काही दर्शन रसिकांना घडतं की ते स्टोरीज टेलवर ऐकताना नकळत आपण बाबासाहेबांसोबतच वावरत असल्याचा भास होत राहतो. स्टोरीज टेलवर बेल भंडारा ऐकताना श्रोत्यांच्या मनात असा विचार नक्की येतो की एका व्यक्तीत एवढे गुण कसं काय असू शकतात. एवढी मोठमोठाली अशक्यप्राय वाटणारी कामं बाबासाहेब कसे काय यशस्वी करून दाखवतात. बाबासाहेब सर्वोत्तम वक्ता आहेत, लेखक आहेत, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महानाट्याचे निर्माते आहेत व सर्वात मुख्य म्हणजे कुशल संघटक आहेत. ते जे करतात ते सर्वोत्तम दर्जाचे असते. हे सगळं एका व्यक्तीला एकाच जन्मात कसं काय शक्य आहे. या विचारांनी श्रोते ठाई ठाई हरवतात. मग वाटतं बाबासाहेब म्हणजे एक अद्भुत चमत्कारच असावेत. अशा या आपल्या बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व, त्यांचा जीवन प्रवास मर्यादित शब्दांमध्ये आपल्या समोर मांडणं म्हणजे एक प्रकारे लेखकांसमोर शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. ते डॉक्टर सागर देशपांडेंनी उत्तमरित्या पेललं आहे. आवाजात स्टोरीज टेल मराठीवरील बेल भंडारा ऑडिओ बुकला नचिकेत देवस्थळी या अभिनेत्याचा फ्रेश आवाज लाभला आहे. ब्युरो रिपोर्ट,
ॲडव्हान्स खबर. मनसेची पहिली मोठी घोषणा, नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार. नाशिक महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनसेने आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे. नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची घोषणा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्यामुळे नाशिक पालिका निवडणूक मनसेने अधिक गंभीरपणे घेतल्याचं दिसून येत आहे. संदीप देशपांडे यांनी मीडियाशी बोलताना ही मोठी माहिती दिली. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी नाशिक पालिका आयुक्तांची भेट घेतली. आम्ही नाशिक महापालिका स्वबळावर लढणार आहोत. महापालिका निवडणुका अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत, असं देशपांडे म्हणाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. काही ठिकाणी या प्रकल्पाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे मनसेच्या काळातील या प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेवून सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी पालिका आयुक्तांनी केली आहे. महापालिकेच्या इंजिनियर्सनी रस्त्यातील खड्डे बुजवले नाही तर त्या अभियंत्यांना त्याच खड्ड्यात मनसे बसवेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. सत्ताधारी भाजप मनसेचे प्रकल्प स्मार्ट सिटी म्हणून दाखवते. मनसेच्या कामावर भाजपची पोळी भाजली जात आहे, असा आरोप करतानाच कामगारांना कोविड भत्ता मिळायला हवा, कालिदास रंगमंदिरात कलाकारांना दुय्यम मागणी मिळत आहे, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संदीप देशपांडे यांनी राऊत यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. राऊत काहीही बोलतात, मुख्यमंत्री तिथे कोयनाला पोहोचत नाही, तिथे दिल्लीत काय पोहोचणार, असा सवालही त्यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. केंद्राकडून जाहीर झालेली रक्कम 2020 मध्ये नैसर्गिक संकटाची पुराशी संबंध नाही, अजित पवार. केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीच्या दुरान्वये संबंध नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईचा पंचनामा केलाय. 2020 मध्ये महाराष्ट्रावर जे नैसर्गिक संकट आलं त्याचवेळी केंद्राचं पथक पाहणी करण्यासाठी आलं होतं. त्यावेळी 3700 कोटींची मागणी करण्यात आली होती. याबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे. त्यातील हिशोब करून 700 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, तेही दादाजी भुसे यांनी सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. अजित पवार म्हणाले, आता आम्ही मुख्यमंत्र्यांचे पत्र दिल्लीत पाठवून रस्ते, शेती, घरे, दुकाने यांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानीचा इत्यंभूत अहवाल तयार करून पाठवणार आहोत. शिवाय केंद्राने या नुकसानीच्या पाहणीसाठी तातडीने टीम पाठवावी, अशा पद्धतीने कळवलं आहे. गुजरातला 1000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, तशा पद्धतीने महाराष्ट्राला पॅकेज देऊ शकतात, परंतु तो त्यांचा अधिकार आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. हवामान खात्याने अजूनही रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. निसर्गातील बदलांचे काही सांगता येत नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे असं घडतंय असं नाही, उत्तराखंडमध्येही घडतंय, जगातील चीन, जर्मनी यांसारख्या देशातही घडत आहे. अर्थात याबाबत सर्वांनी विचार करावा, असं सांगतानाच याबाबत कालच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. भूगर्भात काही बदल होत आहेत का? ज्या ठिकाणी हे घडलं त्या ठिकाणी कोणतंही खोदकाम किंवा वृक्षतोड झालेली नव्हती. मग हे का घडलं याचा अभ्यास करण्याकरिता तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर.